मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो, जे कोणी नवीन असन त्यांनी आपलं चॅनल लगेच जॉईन करून घ्या आणि आपला आधीचे व्हिडिओ पाहायला कोणी विसरू नका. आपले आधीचे व्हिडिओही सर्वांनी व्यवस्थित असे पाहून घ्या. मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आज आपण प्रश्नांना थेट सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? आता महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन बघा, उत्तरांचल, पंजाब, हरियाणा आणि आसाम. तर कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या जे आहे ना ते हरियाणा या राज्यात आहे. लक्षात राहू द्या. कोणत्या राज्यात आहे? हरियाणा राज्यात आहे. दुसरं बघा, टंका हे टिंबटिंब या देशाचे चलन आहे. टका हे कोणत्या देशाचे चलन आहे? ऑप्शन बघा, नेदरलँड, ब्राझील, बांगलादेश आणि मालदीव. तर मित्रांनो, बांगलादेश या देशाचे चलन आहे. लक्षात राहू द्या. कोणत्या देशाचे चलन आहे? तर बांगलादेशचे चलन आहे. तिसरा प्रश्न बघा, साल्हेर हे महाराष्ट्रातील टिंबटिंब क्रमांकांचे सर्वोच्च शिखर आणि टिंबटिंब जिल्ह्यात आहे. आता साल्हेर हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या क्रमांकांचे शिखर आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन बघा, तिसऱ्या क्रमांकाचे नाशिक जिल्ह्यात, तिसऱ्या क्रमांकाचे पुणे जिल्ह्यात, दुसऱ्या क्रमांकाचे नाशिक जिल्ह्यात, दुसऱ्या क्रमांकाचे अहमदनगर जिल्ह्यात. तर मित्रांनो, साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. लक्षात राहू द्या. कितव्या क्रमांकाचे? दुसऱ्या. आणि ते जे शिखर जे आहे ना ते नाशिक जिल्ह्यात आहे. लक्षात राहू द्या. दुसऱ्या क्रमांकाचे महाराष्ट्रातील शिखर आहे आणि ते नाशिक जिल्ह्यात आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला जरी विचारला ना तरी तो साल्हेर आहे. लक्षात राहू द्या. कोणता किल्ला आहे? साल्हेरच किल्ला आहे. सर्वात उंच किल्ला जर म्हटलं तर साल्हेर आहे. आणि कळसुबाई हे सर्वात मोठं शिखर आहे महाराष्ट्रातील. चौथा प्रश्न बघा, घाटघर जलविद्युत प्रकल्प टिंबटिंब जिल्ह्यात आहे. घाटघर हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन बघा, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद आणि रायगड. मित्रांनो, घाटघर हा जलविद्युत प्रकल्प जो आहे ना तो अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, जुना अहमदनगर या जिल्ह्यात हा प्रकल्प आहे. पाचवा प्रश्न बघा, जमीनदारी यंत्रणा कोणी सुरू केली? जमीनदारी जी यंत्रणा होती ती कोणी सुरू केली होती? ऑप्शन बघा, फ्रेंच, मराठा, मुघल आणि ब्रिटिश. तर जमीनदारी ही यंत्रणा ब्रिटिशांनी सुरू केली होती. लक्षात राहू द्या. कोणी सुरू केली होती? जमीनदारी यंत्रणा तर ब्रिटिशांनी सुरू केली होती. पुढला सहावा प्रश्न बघा, सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे टिंबटिंब नदीचे उगमस्थान आहे. आता सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? ऑप्शन बघा, कृष्णा, तापी, भीमा आणि पूर्णा. तर सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. कोणत्या नदीचे आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. सातवा प्रश्न बघा, गुरु शिखराची उंची किती आहे? शिखर कोणते? गुरु शिखराची उंची किती आहे? ऑप्शन बघा, 1722 मीटर, 2514 मीटर, 1500 मीटर आणि 1712 मीटर. तर गुरु शिखराची जी उंची आहे ना ती 1722 मीटर आहे. लक्षात राहू द्या. किती आहे? 1722. ऑप्शन नंबर 1. आठवा प्रश्न बघा, लोकमान्य टिळकांनी टिंबटिंब मध्ये गणेशोत्सव सुरू केला. आता गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी कोणत्या साली सुरू केला? ऑप्शन बघा, 1904, 1902, 1893 आणि 1895. तर लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सुरुवात जी होती ना ती 1893 पासून केली होती. लक्षात राहू द्या. कधीपासून केली होती? 1893. ऑप्शन नंबर 3. नवा प्रश्न बघा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7, कलम कोणते? कलम 7 हे टिंबटिंब या विषयाशी आहे. आता कोणत्या विषयाशी हे 1958 मधील कलम 7 आहे? ऑप्शन बघा, ग्रामपंचायतीचे कर, ग्रामसभेच्या बैठकी, ग्रामपंचायत संस्था आणि सदस्य अनर्हता. तर मित्रांनो, ग्रामसभेच्या बैठकीशी संबंधित आहे कलम 7. लक्षात राहू द्या. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे ग्रामसभेच्या बैठकी या विषयाशी निगडित आहे. लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 2. पुढला प्रश्न 10वा बघा, नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? जिल्हा कोणता आहे? नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? ऑप्शन बघा, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, कोकण, नाशिक आणि पुणे. तर नांदेड जो जिल्हा आहे तो संभाजीनगर या प्रशासकीय विभागात मोडतो. लक्षात राहू द्या. कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? तर संभाजीनगर या प्रशासकीय विभागात मोडतो. 11वा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? आता राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली होती? ऑप्शन बघा, 1881 यापैकी नाही, 1888 आणि 1885. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना होती
ती 1885 या साली झाली होती. लक्षात राहू द्या. कोणत्या साली झाली होती? तर 1885 साली झाली होती. 12वा प्रश्न बघा, भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाची होती? भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी कोणत्या समाज सुधारकाची होती? ऑप्शन बघा, राजर्षी शाहू महाराज, धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर. तर भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी जी होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती. लक्षात राहू द्या. कोणाची होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा 13वा प्रश्न बघा, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक कोण? भारतरत्न पुरस्कार मिळवले महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक कोण आहेत? ऑप्शन बघा, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धोंडो केशव कर्वे. आणि यापैकी नाही. तर भारतरत्न पुरस्कार मिळवले महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक आहेत धोंडो केशव कर्वे. लक्षात राहू द्या. कोण आहेत? धोंडो केशव कर्वे. 14वा प्रश्न बघा, उत्तर प्रदेश या राज्यातील टिंबटिंब येथे चंद्रप्रभा अभयारण्य आहे. अभयारण्याचे नाव काय आहे? चंद्रप्रभा अभयारण्य उत्तर प्रदेश या राज्यातील कुठे आहे? ऑप्शन बघा, नैनिताल, वाराणसी, लखीमपूर आणि बनासकांठा. तर उत्तर प्रदेश या राज्यातील वाराणसी या ठिकाणी चंद्रप्रभा अभयारण्य आहे. लक्षात राहू द्या. कुठं आहे? वाराणसी या ठिकाणी. 15वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते अभियान योजना 2014 मध्ये सुरू झालेली नाही? 2014 मध्ये कोणती योजना सुरू झालेली नाही? ऑप्शन बघा, स्वच्छ भारत अभियान, शिव भोजन योजना, मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. तर मित्रांनो, कोणती योजना सुरू झालेली नव्हती? तर सुरू झालेली योजना आधी पाहून घ्या. स्वच्छ भारत अभयारण्य अभियान ही योजना सुरू झाली होती. मेक इन इंडिया ही योजना सुरू झाली होती. बेटी बचाओ बेटी पढाओ ही पण योजना सुरू झाली होती 2014 साली. शिव भोजन योजना जी आहे ना ती झाली नव्हती. लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. 16वा प्रश्न बघा, अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या विचारलेली आहे. अमरावती प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या किती आहे? ऑप्शन बघा, 5, 8, 7 आणि 6. मित्रांनो, अमरावती या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या आहे 5. लक्षात राहू द्या. किती संख्या आहे? 5 इतके जिल्हे आहेत. 17वा प्रश्न बघा, सूक्ष्म अंतर मोजायचे असल्यास खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा आधार घ्याल? सूक्ष्म अंतर मोजायचे असल्यास कोणत्या उपकरणाचा आपण आधार घेऊ शकतो? ऑप्शन बघा, स्टेथोस्कोप, मायक्रोमीटर, क्रोनोमीटर आणि मायक्रोस्कोप. तर मित्रांनो, मायक्रोमीटरचा आपण आधार घेऊ शकतो. काय असा? मायक्रोमीटरचा. 18वा प्रश्न बघा, अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अकोला जिल्ह्यातील तालुके विचारलेले आहेत. अकोला जिल्ह्यातील तालुके किती आहेत? ऑप्शन बघा, 6, 8, 9 आणि 7. तर अकोला जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत? तर 7 तालुके आहेत. अकोला जिल्ह्यात किती तालुके आहेत? 7 तालुके आहेत. 19वा प्रश्न बघा, भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते आहे? भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते आहे? ऑप्शन बघा, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, केरळ आणि उत्तर प्रदेश. तर भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य जे आहे ना ते हिमाचल प्रदेश आहे. कोणते आहे? हिमाचल प्रदेश. शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, 20वा, अप्पर जिल्हा दंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? अप्पर जिल्हा दंडाधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन बघा, उपविभागीय अधिकारी, अप्पर अधिकारी यापैकी नाही आणि निवासी जिल्हाधिकारी. मित्रांनो, अप्पर दंडाधिकारी म्हणून खालीपैकी कोणाला ओळखले जाते? तर ह्या ऑप्शन मध्ये याचे उत्तर नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. यापैकी नाही. मित्रांनो, आजचे होते 20 प्रश्न. कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आधीचे व्हिडिओ पण आपले व्यवस्थित असे पाहून घ्या. मित्रांनो, भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.